याचं नाव आहे तांबट. तर ह्यामधले साधारण मी 200हून अधिक आवाज काढतो. तर तेव्हा मला कळून जातं की इकडे पुढे जंगलात पाय ठेवायचा नाहीये. मी कधी असा माणूस पाहिलाय का जो पक्ष्यासारखे आवाज काढतो आणि एवढंच नाही तर जंगलातील खरे पक्षी सुद्धा त्यांच्या हाकेला प्रतिसाद देतात. आज आपण ताडोबाच्या मोरलीमध्ये आलो आहे. अशाच एका भन्नाट व्यक्तीला भेटायला ज्यांना सगळेजण प्रेमाने बर्डमॅन म्हणून ओळखतात. चला जाणून घेऊया नक्की कोण आहे हा बर्डमॅन. नमस्कार सर. नमस्कार, कशात? एक नंबर. वेलकम. सो सगळ्यांनी जंगलांना व्हिजिट केल्या पाहिजेत, हे खूप महत्वाचं आहे. कारण जंगल आहे तर सगळे सजीव आहेत, नाही तर कोणी नाही. मला खरं तर पाळीव प्राण्यांपासून हे सुरुवात झालेली आहे माझ्या जीवनाची. शेळ्या राखताना, म्हशी राखताना प्रश्न मनात यायचे, अरे ती शेळी तिकडे लांब गेली, मग तिला काठीनं नेऊन मारून आणण्यापेक्षा आयडिया असायची माझ्याकडं, मग ती पळत यायची. इथून ही सुरुवात झाली. अहो शेळी आली पण मेंढी नाही आली, मग मेंढीसाठी परत आवाज, असा मशीनसाठी आवाज, असं करता करता मी अजून शिकत गेलो आणि ही कला मला अवगत झाली. तिथून पुढे मी 2023ला ताडोबाला इथे जॉईन केलं. आणि जीवनामध्ये माझे प्रश्न आले, मी काय फक्त पाळीव प्राण्यांचे आणि पक्ष्यांचेच आवाज काढू का? तर जंगलाशी आपण जर नाळ जोडली तर हे बेस्ट राहील. आणि इथून जेव्हा मी जंगलाशी एकरूप झालो आणि जंगलाचे आवाज शिकले तेव्हा एक अनोखी मजा आली. त्यांच्याशी मैत्री जुळली. माणसाची मैत्री करायची म्हणलं तर वेळ लागतो, पण पक्ष्यांशी आणि प्राण्यांशी मैत्री करायची म्हणलं तर काही सेकंद लागतात. आणि तीच नाळ माझी निसर्गाशी जोडल्या गेली आणि तिथून हा प्रवास सुरू झाला 2023 पासून. तो म्हणजे आमचे फील्ड डायरेक्टर रामगावकर साहेब होते. त्यांनी मला निवड केली. म्हणजे एका कोळशाला त्यांनी तपासलं आणि एका हिऱ्यामध्ये कन्व्हर्ट केलं. हे सगळं श्रेय रामगावकर साहेब असो, आमचे खोरे साहेब असो, काळे साहेब, हे सगळेच आमचे आताचे सध्याचे फील्ड डायरेक्टर शुक्ला साहेब आहेत, रेड्डी साहेब आहेत, सगळे सपोर्टिव्ह आहेत. कारण या जंगलांमध्ये अभ्यास करायचा म्हणजे एका कोणाचं काम नसतं. ह्याच्यामध्ये सगळी साखळी असते आणि या साखळीमुळे हे शक्य होतं. ह्याच्यामध्ये तुमचाही रोल तेवढाच महत्वाचा आहे, माझाही रोल तेवढाच महत्वाचा आहे, पण आपल्यापेक्षाही महत्वाचा इथं झाडांचा, निसर्गाचा आणि पक्ष्याचा रोल महत्वाचा आहे. सरांनी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे. तर सर तुम्ही आजपर्यंत किती पक्ष्याचे आवाज ऐकले आहेत? ऍक्च्युली ताडोबामध्ये भेटतात 302 प्रजाती, पण साधारण आतापर्यंत मी शोधत आहे, पक्षी निरीक्षण करत आहेत, तर मला 385 पक्ष्यांच्या स्पीशीज आपल्या ताडोबात भेटल्या. तर ह्यामधले साधारण मी 200हून अधिक आवाज काढतो. तर ते कसे, काही गुगलवरनं ऐकून, जसं मर्लिन ऍप आहे त्या माध्यमातून मला मिळत आहेत. असे माझ्याकडे 600हून जास्त आवाज आहेत, पण मी 200 सांगू शकतो. याचं कारण 200 मी डोक्यात ठेवू शकतो. 600 डोक्यात ठेवायचं आणि त्याचा आवाज आणि ह्याचा आवाज सेमच असतो, मग त्यात माझं डोकं हँग होऊन जाईल ना. म्हणून ह्या गोष्टी कुठं तरी मला हे करावं लागतं. कित्येक वेळा चिमणी असो, हा असू द्या, किंवा दुसरा इतरांनी कुणी हा जर आवाज ऐकला तर सगळे म्हणतील एकसारखं असणार आहे, काय याच्यात वेगळेपण आहे. पण जो पक्षी मित्र आहे आणि ज्याने खरोखर पक्ष्यांचा, जंगलाचा अभ्यास करत आहे, त्यांना लगेच कळतं या दोघांमधला फरक. मग ही जी मजा आहे ही इथून मी शिकत असतो. आणि खरं तर हे माझे नातेवाईक आहेत, हे माझे सोयरे आहेत, त्याच्यामुळे हे मनापासून मी काम करतो. आता तो क्षण ज्याची आपण सगळे आतुरतेने वाट पाहत होतो. सर आम्हाला वेगवेगळ्या पक्ष्याचे आवाज ऐकवणार आहेत आणि शक्य असेल तर त्या पक्ष्यांबद्दल 2-4 रंजक गोष्टी सांगा. बिलकुल. पक्ष्यांची मजा खूपच अनोखी आहे बरं का. कारण मी नेहमी सांगत असतो, आपण सगळेजण म्हणतो आम्ही एक अजूबा पाहिला ताजमहल, किंवा दुसरा अजूबा पाहिला. असे जगामध्ये किती अजूबे आहेत? 8 आहेत, बरोबर. पण खरं म्हणलं तर ह्या सृष्टीवरचा सगळ्यात महत्वाचा अजूबा तो म्हणजे पक्षी आहे. रंजक पक्षी आहे, गाणे गाणारा पक्षी आहे, ज्याच्यामध्ये प्राण आहे, ज्याच्यामध्ये जीव आहे, जिवंत आहे, श्वास आहे, प्राण आहे. हे खूप महत्वाचे आहेत का नाही? तर हे दुवे काय करतात माहिती आहे?
झाडांच्या बिया खातात, फळं खातात आणि जाऊन दुसरीकडे विष्ठा करतात, तर तिथून झाड उगवतं. जे सगळ्या सजीवांसाठी महत्वाचं आहे म्हणजे प्राणवायू, आणि या प्राणवायूची निर्मिती हे पक्षी करतात, म्हणजे झाडं उगवतात. आणि त्यातला दुसरा अजूबा म्हणजे हे झाड, ही सृष्टी. कारण आपण जे जगतोय, ऑक्सिजन घेतो, हे कुठून मिळणार आहे? या झाडांपासून, या वनस्पतीपासून. त्यामुळं हे जगणं खूपच अनोखं आहे. तर प्रत्येकाने याकडे कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. आपण त्याला गरज म्हणून नाही, तर आपलं जीवन म्हणून त्याला व्यतीत केलं पाहिजे. खरं तर हे सुंदर गाणे म्हणत आहे, ती आयुरा म्हणत आहे. काही जणांसाठी फक्त ही शीळ असते, पण पक्ष्यांसाठी ते गाणं असतं. कारण ह्याच आवाजात त्याची मादी त्याच्याकडे येत असते. तर असे सिजनेबल आपल्याला आवाज ऐकायला येतात. याची रंजक गोष्ट, जेव्हा हिवाळ्यात तुम्ही पक्ष्यांचे आवाज ऐकताय, तुम्हाला वेगळी अनोखी मजा येईल. पावसाळ्यात तुम्ही ऋतूनुसार पाहताय तर वेगळी मजा येईल. शेतकऱ्याचा जवळचा मित्र म्हणजे पावसा. जेव्हा पेरते व्हा म्हणतो, तेव्हाच तर लोक पेरायला लागतात. म्हणजे हे पक्षी निसर्गाचे चाहूल देतात की आता तुम्ही पेरते व्हा, आता बी हे उगवणार आहे. हे महत्वाचं आहे. आता जरी आपले सायंटिस्ट एवढं मोठं महत्वाचं काम करतात, पण त्याच्याहूनही सुंदर आपले खरे सायंटिस्ट आपल्याकडे आहेत बरं का. तर यांच्याकडून जाणून घ्या. जमिनीची तपासणी आपण जाऊन प्रयोगशाळेत नेऊन करतो, पण तुम्हाला खरी सांगू त्याची तपासणी कशी असते? ज्यामध्ये गांडूळची संख्या जास्त आहे तिथं जमीन उपयुक्त आहे, छान आहे. म्हणजे सुपीक जमिनीची आपण पाहणी पण तशा पद्धतीने करावी, ना की त्याच्यामध्ये फॉस्फरस किंवा आपले काय म्हणतो खत वगैरे फेकून. असं न करता आपल्याच जमिनीची काळजी घ्यावी. पक्ष्यांची संख्या वाढली पाहिजेत, तेव्हाच ती मजा येणार आहे. आता तुम्ही म्हणलात आवाज ऐकवा. बिलकुल, तुमच्या मनामध्ये ही उत्सुकता प्रत्येक जणाला असते. ही व्यक्ती आवाज काढते एवढी सुंदर, आणि यांनी दाखवलंच पाहिजे. ॲक्च्युली आपण जंगलाच्या बाजूला इथं गप्पा मारू शकतो, तुमच्याशी आणि माझ्याशी, आपण दोघंही कोणाशी. पण मी जर पक्ष्यांशी गप्पा मारायला लागलो तर नक्कीच त्या पक्ष्यांमध्ये काय निर्माण होईल? भ्रम निर्माण होईल. ते आमचाच कोणी नातेवाईक इथे येऊन बसला का काय? ते त्यांचे कामं धंदा सोडतील आणि माझ्याच मागे येऊन बसतील. म्हणून जंगलाच्या बाजूला मीच नाही तर कुणी सुद्धा कृपया करून आवाज कसलेही काढू नका. आणि त्यांचं जे जीवन साखळी चालू असते त्याला डिस्टर्ब करण्याचा आपला अधिकार नाही. त्यांचं ते काम करतात, आपलं काम आपण करायचं. पक्षी कुणाला त्रास देत नाहीत, आपण कुणाला त्रास द्यायचा नाही. असं आहे. तर त्यांचे आवाज ऐकायचं म्हणलं तर आपल्या मानव वस्तीमध्ये आपण ऐकू शकतात, किंवा तिकडे मी ऐकून. पण जंगलांमध्ये कोणीही कसलाही आवाज करू नये, हीच माझी विनंती आहे. पक्ष्यांना, प्राण्यांना आपण डिस्टर्ब करायचं नाही. सरांनी जे म्हटलं ते अगदी बरोबर आहे. आपल्याला आणि पशुपक्ष्यांचे आवाज ऐकायचे आहे, तर आपण इथून एक मानव वस्तीमध्ये जाऊ, तिथे ऐकूया. तुम्हाला सांगतो, जंगलामधली सगळ्यात घातक ही वनस्पती. ही जर उगवली तर याच्या खालचे सगळ्या वनस्पती, गवतं सगळे नष्ट होतात. यांचं नाव लँटना कॅमेरा. म्हणजे आपण तिला टणटणी किंवा वेगळे भूतगांजा अशी नावं देतो. हे फुलं बघू शकतात, याच्यावरनं ओळखू. हे इंग्रजांनी त्यांच्या काळात आणली होती, पण ही सगळ्यात धोकादायक झालेली. याचे जेव्हा फळं येतात ते पक्षी आवडीनं खातात आणि दुसरीकडे नेऊन टाकतात. त्यामुळं खूप घातक जंगलामध्ये परिणाम होतात. तर हे आपले नष्ट केले पाहिजे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प याला दरवर्षी रिमूव्ह करतो, परत हे उगवलं जातं. तर आपल्याही परिसरात हे कुठं असतील तर काढून टाका, काही फायद्याचं नाहीये. तर साहेब, तुमचा या जंगलातील सर्वात आवडता पक्षी कोणता आहे? आता खरं सांगायचं तर हा खूप मोठा प्रश्न आहे. माझ्या मनातलं हे कोड आहे. आवडता पक्षी विचारलाय मी तर ऑलमोस्ट सगळ्याच पक्ष्यांचे आवाज काढतो. आणि आवडता कोणता म्हणला तर मी पण त्या क्रेडिट देईन नवरंगा, जो आपल्याला आत्ता एप्रिलमध्ये, मे मध्ये तो येत असतो. त्याच्या अंगावरती 9 रंग आहेत. तो सुंदर शिट्ट्या वाजवत असतो, म्हणजे लाईन क्लिअर. तर हा आहे. त्याच पद्धतीने दुसरा म्हणलं तरी आपला स्वर्गीय नर्तक, स्वर्गातनं आल्यासारखा त्याची लांब शेपटी, बहारदक आणि डोक्यावरचा तुरा एकदम अप्रतिम. त्याला इंडियन पॅराडाईज फ्लाय कॅचर म्हणतात. तो एक सुंदर पक्षी आहे. त्याचाही आवाज नाही पण दिसायला सुंदर आहे. घुमावदार बहारदार आवाज म्हणलं तर आपला भारतध्वज, जो सगळ्यांनाच माहिती आहे, असा काढत असतो.
खूप लोक ह्याला लकी मानतात. ऍक्च्युली लकी तर सगळेच पक्षी आहेत, मग अनलकी कशाला म्हणतात त्या टिटवीला वगैरे, तर चुकीच आहे. जीवनामध्ये तुम्हाला सांगतो कोणतेच पक्षी अपशगुनी नसतात, सगळेच शगुनी आहेत. डोक्याचा भ्रम आहे फक्त कोणता शगुनी आणि कोणता अपशगुनी आहे. तर कृपया करून सगळेच पक्षी शगुनी असतात हेच लक्षात ठेवा. अगदी बरोबर आहे. तर सर, एखादी जंगलातला असा खतरनाक अनुभव आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगाल का? बिलकुल. मी जेव्हा पक्षी निरीक्षणाला जातो ना, तर माझ्या संदर्भात घडतं काय, जंगलामध्ये जेव्हा मोठमोठ्याने चितळांचं कॉलिंग होतं, लंगूर मोठमोठ्याने खेकसायला लागतात, तेव्हा मला कळून जातं की इकडे पुढे जंगलात पाय ठेवायचा नाहीये. म्हणजे तेव्हा सतर्क व्हायचं. जर तुम्ही त्या आवाजाला जर तुम्हाला येत असून सुद्धा तुम्ही डेंजर याच्यामध्ये जात असाल तर ही तुमची चूक आहे. म्हणून जंगलात फिरत असताना ह्या प्राण्या पक्ष्यांच्या आवाजावर लक्ष केंद्रित करणे खूप महत्वाचं आहे. माझ्या संदर्भात जेव्हा कॉलरवाली जी वाघीण होती तिचाही एक सीन आहे. त्याच पद्धतीने सोनम नावाची वाघीण, तिचा एक सीन आहे. मी असाच पावसाळ्यात रेनकोट लावून टू व्हीलरवरती जात होतो आणि सीताराम पेठचा जो कॉर्नर होता आणि मी एकटाच त्या रोडनी तिकडून येत असताना जराशा अंतरावर मला वाघीण दिसले. मी परत मागं गेलो आणि तिला खूप जवळून निहारत होतो. काय सुंदर आहे वाघीण. आणि माझ्याकडे कोणताही दुर्बीन नाही, कॅमेरा नाही, काहीच नाही, त्यामुळे त्याचा व्हिडिओ बी काढला नाही. तर फक्त मी निहाळली आणि हळूहळू मी मागं गेलो. वाघांना ऍक्च्युली भूक लागल्याशिवाय ते शिकार करत नाहीत आणि दोन पायाच्या प्राण्यावर तर अजिबात करत नाहीत. त्यामुळं मना अंगावरती जो काटावला होता की वाघीण पुढं आहे आणि मी इथं आहे, काय होईल, त्यापेक्षा मी हळूहळू मागं गेलो. ना तिने मला त्रास दिला ना मी तिला त्रास दिला. असेच आम्ही ज्याच्या त्याच्या मार्गाला गेलो. तुम्ही एवढे खूप लकी आहेत की तुम्हाला असे जंगलातले अनुभव ऐकायला मिळतात. धन्यवाद. छोटीसा जो हिरव्या कलरचा आहे, डोक्यावरची लाल कलर आहे त्याचा, तो आवाज काढतो. याचं नाव आहे तांबट. त्यानंतरचा आवाज बघूया थंड्या पक्षाचा. त्यानंतर त्याला हुदहुद म्हणतात आणि इंग्लिशमध्ये हुप्पो म्हणतात. असे वेगवेगळे तो रिदम्स वापरतो. रिदम म्हणजे ते स्वर. एक झाला, दोन झाले. त्याच पद्धतीने वॉटर कॉक, किंवा प्रिनिया, असे आवाज येतात. किंवा डव, स्पॉटेड डव, त्याला कवडी म्हणतात. असे ओढत असतात. कोंबडा तर सगळ्यांनाच माहितीच आहे, तो गावरान कोंबडा, त्याचा आवाज आहे. जंगलातला जो कोंबडा आहे, ग्रे जंगल पाहून असा ओढत असतो, हा त्याचा आवाज. त्याच पद्धतीने वॉटर हेन, व्हाईट ब्रेस्टेड वॉटर हेन, हिला पांढऱ्या छातीची पानकोंबडी म्हणून मराठीत नाव आहे. असे कित्येक आहेत. आता शेजारीच ओरडत आहे ग्रे बेलेट ककू. तो जो आहे ग्रे बेलेट ककू, तो असा ओरडतो. असे ओरडतात. किंवा हा पावशा आहे आणि कटुरवा म्हणतात त्याला. त्याला नाव आहे ब्राऊन हेडेड बार्बिट. असे आवाज असतात. कित्येक आवाज तुम्हाला ओळखीचे वाटत असतील आणि काय काय आवाज तुम्हाला अनोळखी वाटत असतील. तर कित्येक जणांना पक्ष्यांचे आवाजच माहीत नाही आहेत, पक्ष्यांचे नावही माहीत नाहीत. तर त्यासाठी तुम्ही पक्षी निरीक्षण केलं पाहिजे.
जेव्हा पक्षी निरीक्षण करसाल तेव्हा आपल्या परिसरातले पक्षी वाचले जातील, त्यांचा अभ्यास केला जाईल. नाही तर काय होतंय, काय काय भागात पक्ष्यांचा अभ्यास केला नाही जात, तर काय भागात शिकार होत असते. जर माझं नेहमी सांगणं असतं, तुम्ही जर पक्षी संवर्धन केला किंवा त्याला पक्षी निरीक्षणामध्ये कन्वर्ट केला तर त्याची लाईफ पूर्ण वाचेल, लाईफ टाईम तो वाचेल. का? कारण बर्डर त्याला रोज दाखवत आहे, म्हणजे रोज तो इन्कम करेल, त्याची लाईफ वाचेल, याची लाईफ वाचेल. आणि जर त्याला शिकार करणारा असेल तो फक्त एकदा शिकार करेल आणि एकाच दिवसात पोट भरेल. वाचवलं तर लाईफ टाईम दोघे जगतील. तर मित्रांनो, हा होता ताडोबाचा अवलिया बर्डमॅन. पक्ष्यांचे आवाज इतक्या हुबेहूब पद्धतीनं काढणारी ही कला खरंच आश्चर्यचकित करणारी आहे. जंगल, निसर्ग आणि पक्षावर मनापासून प्रेम करणाऱ्या या माणसाची भेट हा आमच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला. धन्यवाद. माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे, कारण प्रत्येक तरुण तुमच्यासारखे आज निसर्गाशी जोडत आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण प्रत्येक तरुण असो, व्यक्ती असो, महिला, लेडीज, कोणी असो, सगळ्यांनी जंगलांकडे आलं पाहिजे. तेव्हा जंगल संवर्धन होतं. म्हणजे काय, ताडोबा सगळ्यांना दिसत आहे म्हणून वाचला गेलाय, गडचिरोलीसारखे जंगलं दिसत नाहीत म्हणून काय हाल आहे ते तुम्हालाही माहीत आहे. त्यामुळे लक्षात असू द्या आणि जंगलांना वारंवार व्हिजिट करा. त्याने काय होईल, भलं 10 रुपयाचा चाय पिला तरी 10 रुपये तुमचे कुणाच्या तरी घरातली चूल पेटवण्यासाठी जातात. हे तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे, म्हणून जंगलांना व्हिजिट करत राहा. धन्यवाद. तर खरंच निसर्गाशी इतकं सुंदर नातं जोडणारी ही कला क्वचितच पाहायला मिळते. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या पक्षाचा आवाज सर्वात जास्त आवडला हेही लिहा. अशाच भन्नाट आणि हटके अनुभवांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद.